तर नमस्कार मित्रांनो. तर गेल्या काही दिवसापासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. त्याचबरोबर संतोष देशमुख यांचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांना घेरलं आहे सर्व विरोधकांनी, सत्ताधाऱ्यांनी आणि धनंजय मुंडे यांनी शिर्डीचं जे अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये देखील बोलून दाखवलं आहे, की मला गुंतवण्याचा प्लॅन आहे. महायुतीचे काही म्हणजेच त्यांनी नाव न घेता सुरेश धस यांच्यावर टीका देखील केली आहे. तर दुसरीकडं अनेक जे नेते आहेत म्हणजे आहेत विजय वरंटीवार आहेत यांनी आरोप केला आहे, की जे उदय सावंत आहेत हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. भेटीदरम्यान त्यांनी सांगितलं, की माझ्याकडे 20 आमदार आहे. लवकरच उदयचा उदय होणार असं देखील विजय वरंटीवार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असा देखील गौप्यस्फोट केला आहे, की लवकरच हे 20 आमदार घेऊन उदय सामंत हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. तुम्ही बघू शकता आता देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत हे सोबतच आहे असं देखील विजय वरंटीवार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांनी असा देखील खुलासा केला आहे, की उद्धव ठाकरे यांना संपवण्याचं काम शिंदेंनी केलं. आता शिंदेंना संपवण्याचं काम भाजप करणार आहे. उदय सामंत लवकरच 20 आमदार घेऊन लवकरच भाजपमध्ये जाणार आहे. ते जेव्हा उदय सामंत यांना समजलं, तेव्हा त्यांनी म्हटलं आहे, उगाच संजय राऊत आणि विजय वरंटीवार यांनी उगाच भांडणं लावायचं काम करू नये. कारण मी बाळासाहेबांचा आणि शिंदे साहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. त्यामुळे मी कुठेही जाणार नाही, बंड करणार नाही आणि शिंदे साहेबांनी जो उठाव केला, त्या उठावासाठी मी माझं काय-काय बलिदान केलं हे शिंदे साहेबांना चांगलं माहिती आहे आणि आमचे राजकारणाच्या पलीकडचे संबंध आहे शिंदे साहेबांसोबत. त्यामुळे मी असं काहीही करणार नाही. त्यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत. त्याचबरोबर यामध्ये आपण तर्कवितर्क लावू शकतो. यामध्ये जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या जास्त जागा आल्या. अजित पवार यांच्या पण जास्त जागा आल्या. शिंदेच्या पण बऱ्याचशा जागा आल्या. पण देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत जाण्यासाठी फक्त 10 ते 15 जागेची गरज आहे. त्यामुळं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना फुकटल्या फाकाट म्हणजे त्यांना गरज नसतानाही मंत्रिपद द्यायची वेळ आली आहे, असं देखील बोललं तर वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर काही दिवसात असं देखील घडू शकतं, की देवेंद्र फडणवीस हे उदय सामंत यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांचे आमदार त्यांच्याकडे जे काही 20 आमदार आहेत त्यांना आपल्या सोबत घेऊन लवकरच मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो. खूप जणांनी 23 तारखेला उद्धव ठाकरे यांचे आमदार फुटणार आहे, काँग्रेसचे आमदार महायुतीत येणार आहे, असं देखील अनेक नेते बोलत आहेत. त्याचबरोबर आता 23 तारखेच्या नंतर कोणता राजकीय भूकंप होतो हे बघणं रंजक ठरणार आहे. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.